नारायण नारायण। कुमार, श्री कार्तिकेय, 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 जेजुरी तुझे स्वागत आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले दर्शन व्हावे याच हेतूने मी इथे आलो होतो। महाशिवरात्र श्री महादेवांचा प्रिय उत्सव। सगळीकडे सर्व भक्त अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करतायत। मला कैलासातले क्षण आठवले। कैलासात देखील श्री महादेवांचे भक्त अत्यंत चैतन्याने महाशिवरात्र साजरी करायचे। कार्तिकेय, ते माझ्या स्मरणात नाही असे नाही। क्षमा असावी, आपले दर्शन व्हावे याचसाठी मी आलो होतो। मी जाणतो ते। कार्तिकेय, तुम्ही हा गडावरचे अतिथी आहात। इथल्या आदरातिथ्याचा आपण स्वीकार करावा। देवी, मला इथे थांबायला निश्चितच आवडले असते। नारद मुनी आख्यानातून जे कथानक सांगत आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे। क्षमा असावी, मला निघायला हवं। आपल्या दर्शनाची माझी इच्छा होती ती आता पूर्ण झाली आहे। मला अजून काही नको। आज्ञा असावी। नारायण नारायण। देवी, आख्यानाला पुन्हा प्रारंभ करण्याची अनुमती द्यावी। अवश्य मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। नारायण नारायण। श्री सती देवी साक्षात आदिशक्तीने घेतलेला जन्म। प्रजापती दक्ष यांची कन्या। प्रत्यक्ष श्री महादेवांशी विवाह करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता। परंतु प्रजापती दक्ष यांचा याला विरोध होता। प्रजापती दक्ष यांच्या मनात श्री महादेवांबद्दल अत्यंत द्वेष होता। आणि त्यांना जी गोष्ट घडू नये असं वाटत होतं तीच गोष्ट घडली होती। किंबहुना त्याची सुरुवात झाली होती। वनात फुलं आणायला गेलेल्या श्री सती देवींना श्री महादेवांचे दर्शन घडले होते आणि ही गोष्ट त्यांनी प्रजापती दक्ष यांना येऊन सांगितली। महाराज, काय झालं बानू? महाराज, एक विचारायचं आहे बघा। विचार। नाही म्हणजे दक्षराजासनी महादेवांचा राग होता हे ठाव होतं बघा। पर ते कशापायी हे नाही अजून कळलं। अनुगा लोकांचा राग कशापायी करायचा? आणि राग कुणाचा करायचा? तर महादेवांचा। ते महादेव आहे ती देवांचं देव। असं असताना त्यांचा राग कशापायी करायचा? त्याला काहीतरी कारण असणारच। उगाच काही घडत नसतं बानू। पण हे तू तुझ्या ध्यानात असू दे। वय, ते ध्यानात हाय माझ्या। आणि म्हणूनच मी महाराजांनी विचारते हाय का असं का? नाही म्हणजे हे ठाव आहे का महादेवांनी ब्रह्मदेवासनी शाप दिला होता का त्यांची कोणी बी पूजा करणार नाही म्हणून। आणि म्हणून त्यासनी महादेवांचा इतका राग होता। वय नाही बान,
केवळ इतकंच कारण नव्हतं. मग काय कारण होतं देवा? मुनिवर, आज्ञा असावी देवा. या आख्यानाच्या अनुषंगाने ते सर्वांना आपण सांगावे. होय प्रभू. नारायण नारायण. या कथानकाचा प्रारंभ तेव्हा झाला जेव्हा दक्ष यांच्यावर प्रजापती पदाचे दायित्व सोपवण्याचा प्रारंभ झाला. तो क्षणच तसा होता, ती वेळच तशी होती. प्रत्यक्ष माझे आराध्य आपण, पिताश्री आपण, आपले स्वागत आहे. दक्ष, आम्ही तुझ्यासाठी एक प्रस्ताव घेऊन आलो आहोत. या भक्तासाठी आपण स्वतः प्रस्ताव घेऊन आला. माझे महत् भाग्य आहे. सांगावे प्रभू. श्री ब्रह्मदेव, आपण सांगावे. दक्ष, त्रिमूर्ती आपले कार्य अव्याहत करीत आहेत. सृजननाचे कार्य अर्थात निर्मितीचे कार्य मी करीत आहे. श्री विष्णू प्रजापालक आहेत. श्री महादेव सृष्टीचे संहारक आहेत. त्याचबरोबर ते जगतपिताही आहेत. परंतु त्यांचे हे कार्य काही अंशी खंडित झालेलं आहे. कारण बराच काळ ते खोल ध्यानात आहेत. ह्यासाठी श्री विष्णू आणि मी प्रजापती ह्या पदाची निर्मिती केलेली आहे. यासाठी मी काय करावे असा आपला आदेश आहे? प्रजापती म्हणून आम्ही तुझा विचार करत आहोत. आपण जे बोलत आहात त्यावर माझा विश्वास नाही. हे सत्य आहे की स्वप्न? हे सत्य आहे दक्षा. माझ्या आराध्याने, माझ्या पित्याने या पदासाठी माझा विचार केला. यातच सगळे काही मला मिळाले. दक्ष, या पदासाठी तुझी अजून नेमणूक झाली नाही. केवळ तुझ्या नावाचा विचार करत आहोत. त्यामुळे आनंदून जाऊ नकोस. क्षमा असावी. या पदासाठी आम्ही तुझी परीक्षा घेऊ आणि मगच तुझी नेमणूक करू. मी परीक्षेला तयार आहे. नारायण नारायण. प्रजापती पद सांभाळणे ही काही साधी गोष्ट नव्हे. त्यासाठी साऱ्याचे ज्ञान असावे लागणार होते. साऱ्याचे महत्व ज्ञात असावे लागणार होते. आणि ज्यासाठी बंधो दक्ष यांची जणू परीक्षाच सुरू झाली होती. आणि या परीक्षेत त्यांना प्रत्यक्ष त्रिदेवांना सामोरे जावे लागणार होते. जगतपालक संहारक अशी ही त्रिमूर्तींची 3 कार्यक्षेत्र आहेत. निर्माण, पालन आणि संहार अशी ही कार्यक्षेत्र असली तरी तत्व मात्र एकच आहे. या संपूर्ण सृष्टीच्या कणाकणांमध्ये ते आहे. त्यांनीच जणू ही सारी सृष्टी व्यापली आहे असे जर म्हटले तर ते असत्य ठरणार नाही.
आणि म्हणूनच बंधो दक्ष यांची ते परीक्षा पाहणार होते. तू हे पद काय आहे त्याची क्षमता जाणून घे. सांगावे पिताश्री. प्रजापतीच्या कार्यास सहाय्यभूत व्हावे म्हणून पंचमहाभूते त्याच्या आज्ञेत असती. कोणत्याही संकटकाळी त्रिमूर्तींना भेटण्याचा अधिकार प्रजापतीस असेल. पण त्याचबरोबर सृष्टीच्या संचलनाचे कार्य अत्यंत तटस्थपणे करावे लागेल. कोणताही भेदाभेद न करता न्यायाचे राज्य स्थापन करावे लागेल. ते अव्याहतपणे चालवावे लागेल. मी ते स्वीकारायला तयार आहे. या सृष्टीत एक आदर्श उभा करण्यासाठी सगळ्यांनी तुझ्याकडे पाहायला हवं. माझा सुद्धा तोच प्रयत्न असेल प्रभू. आपण माझी परीक्षा घ्यावी. मी या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य अत्यंत निष्पक्षपणे करेन असे मी आग्रहाने सांगतो. मग आपण त्यासाठी तुझी परीक्षा घेऊ. त्यासाठी तुला तुझ्या कुटुंबाची अनुमती घ्यायला हवी. ती विचारून घे. त्यांची अनुमती असेलच. त्यांना आनंदच होईल ही वार्ता ऐकून. तू जो काही निर्णय घेशील त्यासाठी सर्वस्वी तू जबाबदार असशील. तुझ्या उत्कर्षासाठी, तुझ्या अधोगतीसाठी केवळ आणि केवळ तू जबाबदार असशील दक्ष. याची मला कल्पना आहे. नारायण नारायण. आणि अशा प्रकारे बंधो दक्ष यांनी आपल्या आकलनाद्वारे, आजवरच्या ज्ञानाद्वारे सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि हे सिद्ध करून दाखवले की आपण या पदासाठी योग्य आहोत. नारायण नारायण. म्हणजे दक्ष हे प्रजापती होणार होते? होय देवी. माझ्या आराध्यांनी आणि श्री ब्रह्मदेवांनी ही परीक्षा पाहिली होती आणि बंधो दक्ष हे या पदासाठी आणि या कार्यभागाचे दायित्व घेण्यासाठी योग्य आहेत हे त्यांना कळले होते. आणि तो क्षण आला जेव्हा प्रजापती दक्ष यांना त्यांचे दायित्व सोपवले गेले. हे पिताश्री, श्री विष्णू, आपण आज मला प्रत्यक्ष दर्शन दिले. मी आज धन्य झालो. आम्ही आपली काय सेवा करू? प्रसूती, दक्षाची अर्धांगिनी म्हणून तुझे दायित्व तू आजपर्यंत उत्तम रीतीने पार पाडलं आहेस. यानंतर तुझे दायित्व वाढणार आहे. आपले कृपाशीर्वाद असावे. कितीही बिकट परिस्थिती आली तरी मी माझे दायित्व विसरणार नाही. उत्तम. आज इथे आम्ही सर्वजण उपस्थित आहोत त्याला विशेष कारण आहे. आज आम्ही अत्यंत महत्वाची घोषणा करणार आहोत. ही घोषणा करण्यासाठी मी तुझे आराध्य श्री विष्णू यांना विनंती करतो. आपण जे सांगणार आहात ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. दक्ष, मी जे सांगेन ते ध्यान देऊन ऐक. होय प्रभो. आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच ऐकावे. आज प्रथमच प्रजापती या पदाची रचना करण्यात आली आहे. प्रजापती म्हणजेच सृष्टीचा पालक. हे पद खूप मोठे आहे. या पदासाठी कुशल अशा संघटकाची आवश्यकता आहे. मी आणि श्री ब्रह्मदेव आम्ही दोघांनी मिळून
या पदाची निर्मिती केली आहे. या निर्णयाची आवश्यकता पडण्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. श्री ब्रह्मदेव, आपण सांगावे. श्री महादेव हे फार मोठा काळ गहन ध्यानात आहेत. त्यांना ध्यानातून बाहेर काढणे सोपे नाही. त्यांच्यावर सृष्टीच्या पालकत्वाचे दायित्व आहे. हे दायित्व पार पाडण्यासाठी प्रजापती ह्या पदाची निर्मिती केली आहे. या प्रजापती पदासाठी श्री ब्रह्मकुमार दक्ष याची नेमणूक करण्यात येत आहे. प्रजापती या पदासाठी मी पात्र आहे असे आपल्याला वाटले, यातच मी धन्यता मानतो. मी आपला शतशः ऋणी आहे. पिताश्री, माझे दायित्व वाढणार असे आपण म्हणालात, त्याचे कारण मला आत्ता कळले. मी खूप आनंदी आहे. दक्ष, यापुढे समस्त सृष्टी तुला प्रजापती दक्ष म्हणून ओळखेल. प्रजापती दक्ष, आपले अभिनंदन. धन्यवाद भृगू. आज ही घोषणा झाली, परंतु हा निर्णय अचानक घेण्यात आला नाही. अनेक नावांचा विचार करण्यात आला. त्यातूनच दक्ष यांचे नाव पुढे आले. या पदासाठी कठोर अशी परीक्षा घेण्यात आली. त्यात दक्ष उत्तीर्ण झाले आणि मगच त्यांची नेमणूक करण्यात आली. प्रजापती दक्ष, आता आपले कार्य सुरू झाले. प्रजापालनाचे कार्य सुरू करण्याआधी श्री महादेवांचे स्मरण करून त्यांचे कृपाशीर्वाद घ्यावेत आणि कार्यारंभ करावा. दक्ष, शिवाच्या आशीर्वादाशिवाय हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. जशी आज्ञा. मी श्री महादेवांची प्रार्थना करतो प्रभू. हे श्री महादेव, मी दक्ष आज आपल्याला प्रार्थना करतो आहे. प्रजापती या पदासाठी माझी नेमणूक होते आहे. आपल्या आशीर्वादाशिवाय ह्याला पूर्णत्व येणार नाही. ह्या कार्यासाठी आपण मला आशीर्वाद द्यावे आणि आपली कृपादृष्टी माझ्यावर ठेवावी ही प्रार्थना. हे कार्य करताना मला जिथे जिथे विघ्न येईल तिथे तिथे आपण त्याचा नाश करून माझा मार्ग सुकर करावा. हे सृष्टी चक्र अविरत चालण्यासाठी प्रजापती म्हणून तुमची नेमणूक झाली आहे. ह्या कार्यासाठी माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आता एका नवीन पर्वाला आरंभ होतो आहे. शुभम भवतु.